वरती कशा प्रकारचा खेळ राहणार आहेत ती चर्चा मैदानावरती रंगेल। नक्की म्हणजे भिवंडीचं असेल, ठाण्याचं असेल, हे संघ जे आहेत ना ज्यांनी आपलं नाव केलेलं आहे आणि हा प्रयत्न आपण बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून करतो। कारण एक मोठी स्पर्धा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जीवदानी मैदानावरती येणार आहे। वसई विरार प्रीमियर लीग मोठी स्पर्धा, पहिलं पर्व जे 21, 22, 23 फेब्रुवारीला जीवदानीच्या मैदानावरती बहुजन विकास आघाडी, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं वसई विरार प्रीमियर लीग पहिलं पर्व जे येणार आहे त्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे। मॅच ऑन झालाय, मॅच स्टार्ट झालाय। पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका, क्लासिकल स्ट्रोक खेळलाय आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार। पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात, चौकार 4। थँक्यू। सुरुवात धमाकेदार झाले। पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका, चौकार आलाय। असं पाहुण्यांचं आगमन झालं, उत्साह देखील आहे। प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो उत्साह यांच्या आगमनाने आलाय आणि तोच उत्साह आता मॅचमध्ये देखील आहे। मॅचमधला उत्साह आहे, खेळण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या रिझनमध्ये। चेंडू ज्यावेळेला फील्ड होईल, एक धावे चेंडूवरती पूर्ण, जसा उल्लेख केला मीरा भाईंदरचा संघ देखील खेळतोय। सकाळी आपण ज्या रॉयल स्टनरला पाहिलं, झाईवरनं एक संघ आला होता। महाराष्ट्र गुजरात सीमेवरचा एक संघ याच्या अगोदर खेळलाय। याचा अर्थ या स्पर्धेमध्ये आपल्या गुजरात बाउंड्रीवरनं संघ आल्यात, भिवंडी ठाण्यावरनं संघ आहेत आणि वसईगड तालुक्यातले तर आहेतच आहेत। येस, पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, त्या सकलमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष स्पर्धेची एक वेगळी ओळख काय, ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर ग्रामीण खेळाडूंसाठी आहेत। मॅन ऑफ द सिरीजची समोर जी बाईक पाहतात ती ग्रामीण खेळाडू, आज मात्र कुठला तरी ग्रामीण खेळाडू आहेत, तो त्याच्यावरती रविवारी स्वार होणार आहेत, त्यामुळे त्याच्यावरती लक्ष दिलं जाणार आहे। धावफलकावरती धावा आहेत 5, तुमच्या बाहेर वेगवान जलद गतीने आणि पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लेंथमध्ये थोडा बदल केला, ऑफस्टमच्या बाहेर घेऊन गेले, एक चांगली डिलिव्हरी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करतात, योग्य ओळखतायत गोलंदाज सध्या मैदानावरती। जसं तुम्ही उल्लेख केला की मैदानावरती मॅचेस झाले आणि एक आयोजक म्हणून घासपाडा ग्रामस्थ असतील, आयोजक असतील, यांनी जो प्रयत्न केलाय की आपल्या ग्रामीण पातळीवरील विरारच्या पूर्वेकडील पट्ट्यामध्ये वैतरणा विभागामध्ये अपार टू फणसपाडापासून ते कनेरच्या पट्ट्यापर्यंत जे ग्रामीण विभागामध्ये जी क्षमता, जी गुणवत्ता भरलेली आहे ना, या स्पर्धेच्या निमित्तानं ती समोर येणार आहे। म्हणून ही बाईक आहे, ही स्पर्धा ग्रामीण खेळाडूंसाठी एक पर्वणी आहे, एक सुवर्ण संधी आहे त्यांचा टॅलेंट, त्यांची गुणवत्ता दाखवण्याची। डेफिनेटली शेवटचा बॉल मैदानावरती, बाकी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक मैदानावरती 1चा खेळ त्या ठिकाणी संपेल। पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आदिनाथनं चांगली गोलंदाजी हाताळल्या आहेत, एक चौकार वगळता या षटकामध्ये फक्त 1 रन आले आहेत आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्यात तर जाऊन पोहोचतायत 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। टीम शिवान स्पोर्ट्स धोंडा वडवली या संघाची आपण धावसंख्या पाहू शकतायत। एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानावरती येऊयात। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025। शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय। थँक्यू। मॅच देखील रंगामध्ये आलेल्या उमेश आणि प्रज्मल ही जोडी मैदानावरती सुरुवात चांगली होती, चौकार नव्हती पण गोलंदाजाने दाखवून दिलं ही जी विकेट खेळपट्टी बनवलेली आहे, फार मोठी मेहनत पूर्ण ग्रामस्थांची राहिलेली आहेत। या घासपाडा ग्रामस्थांची या मैदानाला बनवणं, डागडुजी करणं, खेळण्यायोग्य बनवणं आणि क्रिकेटला पोषक वातावरण निर्माण करणं, या सर्व गोष्टी या टीमने केल्यात। एक टीमवर्क आहे, टीमवर्क आहे। बहुजन विकास आघाडी त्यांच्या जोडीनं आहेत, एक टीमवर्कचा परिणाम आपण पाहतोय की 5वं पर्व आहे पण पहिल्या 4थ्या पर्वापेक्षा दिमागदार, शानदार आयोजन या स्पर्धेचं केलं। म्हणून इतक्या दुरून हे संघ इथे दाखल झाल्यात खेळण्यासाठी। मॅच सुरू आहे, गोटेकरचा संघ आहे, दोंडा वडवलीचा संघ जो मैदानावरती खेळतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपल्या, धावा धावफलकावरती 5। दुसऱ्या षटकाला होते सुरुवात, दुसरा षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर ओमकार जो आता सज्ज झाला। पहिला डॉट बॉल, इतकी चांगली सुरुवात होती पण त्यानंतर गोलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवले या मॅचमध्ये। जसं आपण आयोजकांचा उल्लेख केला की त्यामध्ये ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांनी देखील या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि विशेष महिला भगिनी म्हणजे 3 दिवसामध्ये महिला भगिनींचा देखील खूप चांगला सपोर्ट राहिलेला आहे आणि बॉल मात्र निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या पार, मिल्टिल रन 4, आणखीन एक दर्जेदार चौकार 4। थँक्यू। आणि जसं तुम्ही महिला वर्गाचा उल्लेख केला, नक्कीच फार मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेला, वेळही दिलाय,
आणि त्यांचं आयोजन नियोजनामध्ये त्यांचा जो रोल आहे ना तोही महत्त्वाचा राहिला आहे या स्पर्धेमध्ये. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करतोय गॅपमध्ये, चेंडू चाललाय जोपर्यंत फील्ड करते क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना एकच धाव या चेंडूवरती पूर्ण, एका धाव्यावरती समाधान, स्कोर जाऊन पोहोचलाय डबल आकड्यामध्ये, डबल डिजिटमध्ये 10 वरती जाऊन पोहोचलाय. 1.3 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 10. आणि मागच्या 2 ते 3 मॅच पाहिलं तर त्याच्यामध्ये ज्या धावगतीने सध्या संघ चाललेले आहेत तीही प्लॅनिंग या दोन्ही संघांना पाहिलेली आहेत. ढोंडा वडवली संघानंही पाहिलेले आहेत, गोठेकर या संघानंही मैदानावरती पाहिलेले आहेत. त्यामुळे मॅचमध्ये मजा येईल. फुल टच बॉल खेळलाय फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला चूज केलं, निवडलं आणि त्याच्या हातामध्ये एक चांगला कॅच टिपत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला विकेटचं मात्र होईल पतन आणि पहिला धक्का लागलाय टीम शिवान स्पोर्ट्स धोंडा वडवली संघाला. प्रज्वल मैदानाच्या बाहेर गॉन. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर थँक्यू. विकेट बघा मिडल ऑफ द बॅट नाही झाला. बॅट थोडी हातामध्ये फिरली, खेळण्याचा प्रयत्न केला होता गॅपमध्ये. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये थोडासा गॅप होता, त्या गॅपमध्ये चेंडूला खेळायचं होतं. बॅट थोडी हातामध्ये फिरली, ग्रीप थोडी हातामध्ये फिरली आणि त्याचा परिणाम असा झालाय विकेट इथे प्राप्त. हे चांगलं ज्यावेळेला दबाव निर्माण झाला होता, प्रेशर निर्माण झाला होता, ओमकारला लाभलेलं यश. धावा आहेत धावफलकावरती 10. जसं या स्पर्धेचा आपण चर्चा करतोय बघा, प्रत्येक वेळेला स्पर्धेचं आयोजन नियोजन करणं एक थोडंसं अग्निदिव्य असतं आणि ते आतापर्यंत जर पाहिलं तर आयोजकांनी व्यवस्थितरित्या हाताळलेलं आहे. पायावरचा चेंडू पिक केला, फ्लिक केला, चेंडूला पाठवलं, जोपर्यंत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. कारण प्रत्येक वेळेला संघांची जुळवाजुळव करणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, आयोजक म्हणून जे दुहेरी कसरत आहे तीही साधण्याचा प्रयत्न आयोजकांना या स्पर्धेच्या निमित्तानं केलाय. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या स्पर्धेची चर्चाही आहे, ट्रेंडही आहेत आणि 5वं पर्व आपण पाहिलं तर यशस्वी पर्व सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरून मात्र फटका खेळलाय, सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसेल, चेंडू मात्र निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4, दर्जेदार चौकार 4. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला, चर्चा नक्कीच या स्पर्धेची झाले आणि चर्चा होणं स्वाभाविक आहे. चर्चा ज्या वेळेला होत आहे, ज्या वेळेला तुम्ही सक्सेस होत असता. मागची 4 पर्व सक्सेस झाल्यात, यशस्वी झाल्यात, म्हणून ही चर्चा चालली. अजून एका गोष्टीची चर्चा आता सध्या वसई विरारच्या पूर्ण नगरीमध्ये आहेत. आपण स्क्रीनवरती बघू शकता तो बॅनर. वसई विरार जे प्रीमियर लीग आता पुढे येणार आहे 21, 22, 23 या तारखेला ज्यावेळेला येणार आहे. वसई विरारच्या खेळाडूंसाठी पर्वणी आहे बघा. 12 संघ असणार आहेत. त्या 12 संघामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू असणार. एक आयकॉन आहे, एक ऑल इंडिया ओपनचा आयकॉन खेळाडू आहेत. 12 संघ, 12 संघमालक आपण त्यावेळेला बघणार आहोत. आणि त्यावेळेला वसई विरारच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी, एक असं व्यासपीठ, असं प्लॅटफॉर्म, तिथे आपला परफॉर्मन्स करा, आपला खेळ दाखवा आणि आपलं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये करायचं आहे. बहुजन विकास आघाडी, वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुपच्या माध्यमातून ही मोठी टुर्नामेंट आता पुढच्याच महिन्यामध्ये जीवदानी मैदानावरती होणार आहे. नक्कीच. आणि ते सध्या आपण पाहतात, फॉर्मही पाहू शकतायत डीबीएन लाईव्ह या चॅनलवरती. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन व RS ग्रुप यांच्या वतीनं आपल्या वसई विरारमध्ये हा प्रथमता प्रयत्न केला जातोय. पर्व पहिलं आहेत, इंटरेस्टिंग असणार आहेत. जसं आपण आई जीवदानी मैदान घासपाडावरती आहोत, तसंच बाजूने असलेलं जीवदानीचं मैदान विरार येथे, तिथे या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल, त्या स्पर्धेची देखील चर्चा असेल. पण सध्या आपण मैदानावरती पाहता 2 संघांमध्ये हा रंगलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र आपण पहिला ड्राईव्ह केला, बॉलला मात्र पाठवून दिलं क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, ते मात्र वेगाने बॉलवरती आल्यात. बॉलला जोपर्यंत फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर 17 धावा, इथून 16 धावा धावपलक्यावरती लगावल्या. प्रयत्न चांगले सुरू आहेत, मैदानावरती धावा बनवण्याचे आहेत. दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील प्रयत्न करतायत मध्ये मध्ये धावा रोखण्याचा. अगदी सकाळपासून जर पाहिलं तर 60 धावा झाल्या, 77 धावा झाल्या. या धावांचा ओघ होता. आता कुठे धावांचा ओघ आटलाय की काय, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल 18. जसे आपण चर्चा करतो या स्पर्धेची चर्चा आणि वसई विरार प्रीमियर लीगचा जो प्रयत्न पहिल्यांदाच आपण पाहिलोय, या वसई विरारच्या खेळाडूंसाठी ही संधी निर्माण झाली आहे. फक्त खेळाडूंना तुम्ही मागे राहू नका. रजिस्ट्रेशन फॉर्म जे ओपन झालेत ते रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या, आणि तुम्ही जर नोंदणी केली तरच तुम्हाला खेळण्याची संधी तिथे मिळणार आहे. आणि 12 अशा संघामध्ये तुमची विभागणी केली जाणार आहे. तिथे बरेचसे खेळाडू असतील. वसई विरारचे
खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळतील. दरम्यान थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. तर अशा 12 खेळाडूमध्ये तुमची वर्णी लागेल, तुम्हाला संधी मिळेल आणि त्या खेळाडूंचा अनुभव देखील तुम्हाला मिळेल. म्हणून त्या वसई विरार प्रीमियर लीग जी येऊ घातले त्यामध्ये खेळण्याची संधी खेळाडू तुम्ही नक्कीच साधायचे. आफ्टर 2.3 ओव्हर्स 2.3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावपलकावरती शिवान स्पोर्ट्स दोंडा वडवली या संघानं बनवल्यात 20 धावा. श्रीराम फाउंडेशन गोठेकरचा संघ सध्या आपण मैदानावरती पाहत आहात आणि आदिनाथनं काय गोलंदाजी हाताळल्यात. 1.3 चेंडू आतापर्यंत त्याने स्पेल मैदानावरती हाताळल्यात. 10 रन त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिलेली आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्याला कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटमध्ये, शॉर्ट पॉइंटमध्ये येतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत उमेश आणि दुसऱ्या बाजूला शैलेश. उमेश आतापर्यंत एक चांगली खेळी त्याने केल्यात, पण दुसऱ्या बाजूला शैलेशला अजूनही तो सूर गवसायचा आहे आणि तो तिथून मात्र त्या फॉर्म मध्ये बॅटिंग करेल का हाही प्रश्न तुकाराम सर मैदानावरती आहे. नक्कीच थोडासा गेअर चेंज करायचा आहे, थोडासा वेग वाढवायचा आहे. असं बाईकचा आपण 1, 2 नंतर टॉप गिअर टाकतो, असं गेअर वाढवायचा आहे. गेअर वाढवण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू आधळलाय रस्त्यावरती आणि हा इथे मात्र वेग वाढवण्याच्या नादात विकेट गडी गमावलाय. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा नक्कीच विरार नगरीमध्ये आई जीवदानीच्या खुशीमध्ये वसलेलं हे आई जीवदानी मैदान आणि त्या मैदानावरती रंगलेला बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एटीएल चषक 2025 5व्या पर्वाचा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा जो आपण अनुभवत आहेत. आणि जसं आपण उल्लेखही करतोय, प्रत्येकजण येतोय इथे आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि या स्पर्धेला प्रेक्षकांची देखील उदंड प्रतिसाद. आताही जे पाहिल्या मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक वर्ग आहे. यूट्यूबवरती या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जे ब्रॉडकास्टिंग केलं जातं त्या यूट्यूब वाहिनीवरती देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या मैदानाशी या स्पर्धेशी जोडला गेलाय. त्यांचंही मनापासून आभार आहे, स्वागत आहे. आता खेळ आपण बघूया. 2.5 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत दाबलकर 2 गडी बाद 21. आपण काय सांगतोय, वेग वाढवणं गरजेचं आहे, स्पीड वाढवणं गरजेचं आहे. कारण या मैदानावरती 50च्या आतली धावसंख्या डिफेंडेबल नाही आहे. 60च्या जवळ जर गेला तर कदाचित चॅलेंजेबल टोटल होऊ शकेल या सामन्यामध्ये. आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर 21,000 प्रेक्षकाने पाहिलेली आहेत. ही आकडेवारी आहेत. सध्या डीबीएनला लाईव्हला ती दाखवली जातात. 21,000पेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग आज डीबीएन लाईव्हला ही संपूर्ण स्पर्धा तुकाराम सर पाहत आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे. 21ला 2 विकेट गमावल्यात आफ्टर 2.5 ओव्हर्स. मैदानावरती आपण धावसंख्या पाहू शकतायत. अक्षय नवीन खेळाडू आल्यात. आता अक्षयला मैदानावरती चांगली बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या बाजूला आदिनाथनं जो धावसंख्येला रोख लगावलाय तो कुठेतरी कामी येतोय टीम गोठेकर संघासाठी. शेवटचा बॉल ड्राईव्ह केले, सन्मान दिला, सन्मान देण्यासाठी भाग पाडलायत. आणि क्रिकेटचा खेळच असा सांगतो की अच्छे गेंदो का सन्मान करो, बुरे गेंदो का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न झाला. चांगला बॉल होता, त्याला ड्राईव्ह केलं, एक धाव मिळालीत. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 22ला 2 विकेट गमावल्यात. तर टीम मैदानावरती शिवान स्पोर्ट्स धोंडा वडवली या संघाच्या आपण पाहू शकतायत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकून तुकाराम सर जॉईन आहेत. आपण त्या गोष्टी 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांनंतर जसे आपण चर्चा करतोय पुन्हा एकदा आपण तो बॅनर स्क्रीनवरती बघतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुप आयोजित वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं ही संधी आहे. 12 संघ तिथे खेळणार. पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेले आहेत. नोंदणी तुम्हाला करायची आहे, रजिस्ट्रेशन खेळायचं आहे आणि तिथे खेळण्याची संधी. बघा तिथे विजेतेपद कोणतरी एक पटकावणार आहेत, पण तिथले खेळण्याचा अनुभव तो तुमच्या आयुष्यभर कामी येणार आहे. तिथे आलेला एक्सपिरियन्स तुम्हाला पुढील तुमच्या क्रिकेटच्या वाटचालीसाठी फायदेमंद ठरू शकतो. त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. म्हणून खेळाडूंनो त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी जरूर तुम्ही घ्या. डेफिनेटली. आणि आपल्या संपूर्ण वसई विरारच्या परिसरातील खेळाडूंसाठी एक मोठी स्पर्धा आहे. तिथे तुम्ही पार्टिसिपेट नक्की करा. तुमचे फॉर्म आहे ते फॉर्म फिलअप करा. संधी मिळेल आणि संधीचं सुवर्ण संधी देखील प्रत्येकाला करण्याची ती संधी आहे. त्यामुळे या संधीचा फायदा प्रत्येकाने घ्यावा हीच आम्ही विनंती करीत आहोत. पहिल्या 3 षटकांचा खेळ मैदानावरती पाहिलं तर 3 षटकांमध्ये आपण हालचाली पाहिल्यात. 22ला 2 विकेट गमावल्यात. पूल केलाय, सक्सेसफुल ठरेल का? क्षेत्ररक्षक आल्या, त्याच्या हातामध्ये आणखीन एक कॅच विसावलाय. बॅटर अक्षय यांना परतावा लागलाय तंबूच्या दिशेने. आणखीन एक विकेट गमावलाय. शिवान स्पोर्ट्स धोंडा वडवली संघानं. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई
थँक्यू. अक्षयचा विकेट जाणं नक्कीच क्रमप्राप्त होतं, कारण तो दबाव वाढला होता धावा करण्याचा. विकेट ज्यावेळेला गमावली गेली त्यावेळेला रन करायचे, धावा करायचे, तो अनपेक्षित दबाव जो जाणवत होता आणि तोच या फटक्यामध्ये दिसला. फटका जरूर खेळा, या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती, तितकं एलिव्हेशन होतं, त्याच्यामुळे तो डिस्टन्स आहे ना, तो डिस्टन्स पार होऊ शकला नाही आहे. बॉन्ड लाईनच्या पार हा चेंडू जाऊ शकला नाही आहे. एका बाजूला उमेश आहे जो 19 वरती बॅटिंग करतोय. 3.1 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि गोटेकरचं संघ जर आपण पाहिलं तर एक टिचून मारा करतोय. संधी नाही आहे, संधी देत नाही. धोंडा वडवलीच्या खेळाडूंना मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही आहेत. धावा धाफलकावरती येत्या 22. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय आयुष. धपलकावरती धाबा पण पाहिलं तर 22 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट मात्र गमावल्यात. मनीष पुण्यात आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण पाहिलं तर आयुष स्ट्राईकिंगवरती आहेत. ओ स्विचिट खेळलाय, परंतु घडलंय काय मैदानावरती? 2 गोष्टी घडल्या. एक तर बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास त्या ठिकाणी मार्गस्थ झाला, परंतु आपण पाहिलं तर आता यष्ट्यांवरती बॅट जी आहे ती मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील, यात काही शंका नाही. विकेट मैदानावरती गमावलाय. आयुष मैदानाच्या बाहेर गॉन. हिट विकेट. देवा रे देवा 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 थँक्यू. पाहायचं पण ऍक्शन रिप्ले कशा प्रकारच्या काय गोष्टी घडल्यात. आयुषनं तर फटका खेळला. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. अटेम्प्ट तर बरोबर होता, परंतु बॅट जी आहे ती बॅट बरोबर यष्ट्यांवरती आपल्याला पाहायला मिळालीत आणि तिथून आपण पाहिलं तर बेल्स डिस्ट्रॉय होत असताना यष्टी मात्र उद्ध्वस्त झालीत. फलंदाज आपण पाहिलं तर हिट विकेटच्या माध्यमातून बाद झालात. तुकाराम सर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता, पण संतुलन नाही ठेवू शकले. नाही असं होतं कधी कधी. आपण काय असतो ज्यावेळेला मोबाईल आपण चार्जिंगला लावतो ना, अर्ध्या तासानंतर चेक करतो बटनच चालू नाही केलं, मग तसं झालंय. मग त्यावेळेला जितका राग येतो ना तितका राग आता त्या बॅट्समनला आला असेल, कारण बॅटरी आपली 10% आलेली असतं. आपण त्या इच्छेने आपण चार्जिंगला लावतो, फक्त ऑन करत नाही. बघा हे सगळं घडलंय या मैदानावरती. त्यानं फटका खेळला होता, पण यष्ट्यांना स्टंप लागला. बरोबर बॅट ते यष्ट्यांना लागली आणि तिथे विकेट गडी गमावलाय. धावा धाफलकावरती 22. ऑफस्टमच्या बाहेर पूर्णपणे टिचून मारा. आपण गेले 3 दिवस पाहतोय, पण आता जो गोटेकरचा संघ आहे ना, ज्या खेळपट्टीवरती या विकेटवरती, ही सिमेंट विकेट आहे, नवीन विकेट बनवण्यात आलेली आहे, या विकेटवरती कोणी प्रभावित केलं असेल तर या गोटेकरच्या संघाने आता चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अचूक लेंथवरती, अचूक टप्प्यावरती सध्या ते गोलंदाजी करतात आणि तिथे डिफिकल्ट कंडिशन मध्ये सध्या बॅट्समॅन आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता तिथे मात्र घेतलाय. कॅच मिळाली, विकेट बॅटरला परतावा लागेल. विराज मैदानाच्या बाहेर गॉन. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. जसा उल्लेख केला क्रिकेटपटू, कारण वसई तालुक्यामध्ये देखील कित्येक खेळाडू असे आहेत ज्यांनी आज आपलं नाव राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील केलेलं आहे आणि इथूनच सुरुवात होते. बघा तुमचा बेस परफेक्ट आहे, पाया मजबूत आहे, तर पायावरती कळस चढवणं तितकं कठीण नाही आहे. त्याच्यामुळे तो बेस तुम्ही परफेक्ट करा, तुमचा पाया भक्कम करा, मग त्याच्यावरती एक मधले चढवणं सोपं होऊन जातं. आता इथे काय झालंय, पाया थोडासा ढळमळीत झालाय, बेस थोडासा कमजोर बनला होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती थर असताना थर कोसळलाय. जर बॅटिंग ऑर्डरचा थर पाहिला, थर कोसळलाय, बॅटिंग ऑर्डर थोडीशी कोलॅप्स झालेली आपण पाहतोय. या टीम खास करून दोंडा वडवली या संघाची, आणि तीच कहाणी आता नाजूक आहे. पहिला आपण विचार केला होता 5 ओव्हरमध्ये 60 बनतील, 70 बनतील, पण आता थोडासा आपल्या ज्याला म्हणता येईल इमेजला साजेशी किमान इथून 40 धावांची वेस ओलांडणं ती तरी गरजेचे. 40च्या पार जाणं गरजेचं या सिच्युएशन मध्ये. पाहूयात मैदानावरती गोलंदाज रेडी आहेत. पुण्यात मनीष, पुण्यात आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका खेळला, मिड विकेटला बॉल मात्र चालला वेगाने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय बॉलवरती. सिंगल मात्र मैदानावरती प्राप्त होईल. एका धावेनं एक धावही घेतली नाहीत, त्यामुळे आता मैदानावरती आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय. इथून विचार केला तर या षटकामध्ये एकही रन आलेली नाहीत. स्ट्राईक प्रियांशू आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न सध्या करतोय. मॅडन ओव्हर येईल का या 5व्या पर्वातली? मॅडन ओव्हर, मॅडन ओव्हर, मॅडन ओव्हर, मॅडन ओव्हर. एकदा टाळ्यांचा गजर या गोलंदाजासाठी व्हायला हवा, मनीषसाठी, कारण पहिली मॅडन ओव्हर आपण जर पाहिली तर घासपाडा इंडिया चषक 2025 पर्व 5वं. सुंदर अप्रतिम गोलंदाजी साकारले ते गोलंदाज मनीष यांनी. बरोबर पहिल्या 4 षटकाचा खेळ आपण पाहू शकतात आणि 4 षटकांमध्ये आपण पाहिलात कशा प्रकारे गोलंदाजी झाली. मनीषनं काय षटक हाताळले पहा. एका ओव्हरमध्ये त्यानं फक्त एकही धाव दिली नाहीत, 3 विकेट त्यानं घेतल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ही मनीष यांच्या माध्यमातून. सध्या मंचावरती असलेले आपले सर्व
सन्माननीय अतिथी आहेत मान्यवर आहेत त्यांना पण पाहू शकतात. आपणा सर्वांचे लाडके बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष तसेच लोकनेते आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष टाणे काशीनाथजी पाटील साहेब यांना पण पाहतायत. माजी देसाई साहेब आहेत. डॉक्टर क्षीरसागरजी साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. माजी सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, माजी नगरसेवक श्री सदानंद पाटील साहेब सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आणि हा भव्य मंच आहे, व्यासपीठ आहे, तो व्यासपीठ सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. महत्त्वाचा मॅच आहे. 4 षटकांचा खेळ इथून मैदानावरती आपण जवळपास पाहिलेला आहे. तुकाराम सर, 4 ओव्हरचा खेळ संपला आणि तितकी आश्वासक धावसंख्या आतापर्यंत नाही आले आहेत. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येऊ शकतात, करू शकतात, कारण स्ट्रायकरला उमेश आहे ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. चांगली फलंदाजी त्याने केल्या. डाऊन द ग्राउंड बरोबर समोर व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाच्या दिशेने आलेला कडक स्ट्रोक चौकार. क्रिकेट हाय तो जीव की प्राण, इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. पहिला चेंडू होता आणि समोर बरोबर डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने चेंडूला पाठवले. धावा धावफलकावरती धाव पोहोचल्या 26 धावा धाव. म्हणून म्हटलं ना या ओव्हरमध्ये रन येऊ शकतात, असं नाही रन होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं किमान ही 40ची 40+ रन थोडंसं आव्हान आपलं कायम राहील. आणि उमेश यांच्याकडे श्रमता आहे ती दाखवण्याची आता हीच वेळ आहे. पाहूयात आक्रमण, हल्ला बॉल केलाय, बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उमेश यांच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार खणखणीत मच निटेड षटकार 6. थँक्यू. जसा उल्लेख केला की मच निटेड हवा असं वाटणार होता. थोडंसं जसं गरम उकळता पण थंडगार हवासाठी आपण जातोय एसी किंवा कूलरच्या दिशेनं, तसं थंडगार हवा देणारा हा षटकार होता. कारण धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या, पण विश्वास कायम ठेवायचा आहे. विश्वास आपल्यावरती कायम ठेवायचा आहे. सर्व काही सुरळीत होईल या विश्वासाने खेळायचं आहे. जसा एक पिक्चर आला होता 3 इडियट्स, त्याच्यामध्ये डायलॉग होता की ऑल इज वेल. ते ऑल इज वेल सांगायचे स्वतःला की इथून सर्व काही सुरळीत होईल, व्यवस्थित होईल आणि ते मला करायचं आहे. आणि तेच सांगण्याचा प्रयत्न. उमेशचा उद्देश क्लिअर आहे. धावा करायच्या आहेत, रन करायचे आहेत. तुम्ही आपण जसं चर्चा करत होतो त्या 40ची वेस ओलांडायची आहेत. पण पहिल्या 2 बॉलवरती 2 चेंडूवरती त्याने षटकार ठोकलाय, चौकार ठोकलाय. त्याच्यामुळे आता त्याच्याकडनं अपेक्षा त्याच्याकडनं वाढल्यात. 1 चौकार 1 षटकार. बघा आता ही चलबिचल चालू आहे ना, त्याच करताय. त्या थोड्याशा 2 फटक्यानं पूर्णपणे क्षेत्ररक्षण करण्याच्या खेम्यामध्ये चलबिचल चालू आहे. 4 आलाय, 6 आलाय. मॅचमध्ये रंगती येत असताना आपण बघतोय. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 32. पहिला चौकार आला, दुसरा षटकार आला. 4, 6 ऑफस्टम्पच्या बाहेर आणि आता वाईड. 4, 6 आणि त्यानंतर आलेला वाईड. धावा झाल्या धावफलकावरती 33. धावसंख्या होणार 33 धावा धावफलकावरती लगावल्या. त्यामध्ये 11 मध्ये 29 धावा एकट्या उमेश यांच्या आहेत. म्हणजे या संघामध्ये उमेश यांना आतापर्यंत चांगली बॅटिंग केल्यात, त्यांना 11 बॉल फेस केल्यात, त्यांना 29 धावा मैदानावरती बनवलेल्या आहेत. त्यामुळे उमेश यांच्याकडे ॲबिलिटी, त्यांच्याकडे श्रमता, टेम्परामेंट आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा वाईट बॉलर आहेत. एक्स्ट्रा थोडासा ऑर्डिनरी परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. दबाव वाढला, प्रेशर वाढल्यात. मागच्या 2 बॉलवरती मोठी फटके आल्यानंतर आता 2 बॉल वाईड आल्यात. आणि तुकाराम सर एक्स्ट्रा रन जे आहेत त्या एक्स्ट्रा रन देखील खूप महत्त्वाचे असणार आहेत. नक्की जसं बोलताना की दबाव वाढला, प्रेशर वाढला, जसं ब्लड प्रेशर वाढलं टेन्शनवालं काम आहे. ऑक्सिजन लेवल खाली गेली, टेन्शनवालं काम आहे. फक्त तुमचं जे मनोबल आहे ना ते खाली जाऊन देऊ नका. तुमचा मोराल कायम ठेवा. एकदा का मनोबल खाली गेलं की वर आणणं थोडंसं कठीण आहे. मोराल हाय ठेवा, मोराल वरती ठेवा. हाय मोराल, बघा हाय ठेवा मोराल. ऐसे कहते ना कि मैदान से हारा हुआ आदमी तो जीत सकता है लेकिन मन से हारा नहीं जीतेगा. मन हारून देऊ नका, मनोबल खाली जाऊन देऊ नका. कमबॅक करायचं आहे, पुन्हा एकदा टप्प्यावरती यायचं आहे. हेच गोलंदाज दाखवून देतोय. स्कोर कार्ड पाहिलं तर 34ला 5 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 34ला 5 विकेट गमावल्या टीम शिवान स्पोर्ट धोंडा वडवलीनं. श्रीराम फाउंडेशन गोठेगरच्या अगेन्स्ट आपण ही धावसंख्या पाहू शकतायत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा लेन मिस केलेत. उमेश मात्र मैदानावरती आपण पाहिलं ज्या एका खेळाडूनं 29 धाबा बनवल्या तर 34च्या जवळपास 17 मध्ये आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळतायत. प्रीतम कमबॅक करतायत. कमबॅक गरजेचं आहे. नक्कीच प्रीतम प्यारे तसं म्हणूया. तसा प्रीतम प्यारे आहे, पण त्याला गोलंदाजी व्यवस्थित. पहिले 2 चेंडू काय झाले विसरायचं आहे, त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. आपण जसं एखादा मागे बघतो त्यावेळेला थोडासा अनुभव मिळतोय, त्याच्याने पुढे जायचं आहे. पुढे जायचंय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, हे थांबायचं आहे. पहिले 2 चेंडू स्वेर हाताळल्यानंतर प्रीतम यांची गाडी ऑन ट्रॅक
गाडी रुलावरती आले. थांबवण्याचा प्रयत्न पुण्यात केला. 34ला 5 विकेट त्याच दिशेने सध्या धावसंख्या मात्र थांबलेल्या आहेत. परंतु शेवटचा बॉल आहे, इथून एखादा चौकार आला तर 38 पर्यंत धावू शकतायत. सिक्सर आला तर जवळपास 40 पर्यंत पोहोचाल. डबल आली तर 36, सिंगल आली तर 35 आणि आणखीन काहीतरी वेगळं घडलं मग धावसंख्या पुण्यात वाढवू शकतायत किंवा थांबवू शकतायत. पाहूया शेवटचा बॉल मैदानावरती. प्रीतम समोर उमेश. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय पुण्यात. चांगला बॉल पाहायला मिळाला. धावचीची संधी मैदानावरती असेल. शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट मैदानावरती गमावलेले आहेत आणि 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेसाठी मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल आदरणीय सर्वांनी लोकनेते आपल्या सर्वांचे लाडके बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब आपल्या मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करीत आहोत. त्यांच्या जोडीनं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब, आदरणीय माजी देसाई साहेब यांना आपण पाहतायत. डॉक्टर श्रीसागर साहेब आहेत, त्यांचेही मनापासून आभार असेल. माजी नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेब, त्यांच्या जोडीनं आपण पाहिलं. माजी सभापती श्री चेतेश्वर अनंत पाटील साहेब, आपलेही मनापासून आभार आहेत. सर्व मान्यवरांचा मी पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आपण दिलेला वेळ हा खूप महत्वाचा आहे. आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हिम्मतवाला वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक आणि उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर, घासपाडा गावातील सर्व आपल्या ग्रामस्थ, सर्व महिला भगिनी, सर्वांचं पुण्यात आम्ही सहर्ष स्वागत करू. आपण पाहू शकतात बहुजन विकास आघाडीचा असलेला हा फ्लेग तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडीचा फ्लेग, अध्यक्ष लोकनेते आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं अगदी नाव आपण पाहू शकता त्या फ्लेगवरती. आणि त्या गोष्टी तुम्ही पाहिलं तर आपल्या कॅमेरामॅन रोहितच्या माध्यमातून सुद्धा दाखवल्या जातात. डीबीएन स्क्रीनवरती ह्या गोष्टी तुम्ही पाहू शकणार आहात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आधी आवाज ऐकलात. द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर, आमचे मार्गदर्शक आणि नारंगीचे गोड आवाज तुकाराम मांगेला सरांना आपण ऐकलत. आणखीन एक आता कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल झालाय. आमच्या जोडीने, आमचे एक मित्र म्हणून नेहमी समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांच्या जोडीने आम्ही असतो, झहीरभाई आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. ज्यांचा आवाज आहे तो आवाज या HDL चषकामध्ये आपण पाहणार आहोत. तर झहीरभाई, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. शुक्रिया तुकाराम मांगेला सर जी और धनंजय. बहुत ही छोटा लक्ष्य है, 30 गेंदे और 35 रनों की दरकार मुकाबला जीतने के लिए. उमेश गेंदबाजी पर है. 30 गेंदे और 35 रनों की दरकार ये मुकाबला जीतने के लिए. मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा. बल्लेबाजी में उसने जलवे नहीं दिखा पाए, मगर गेंदबाजी में अपने जलवे भी करने होंगे. गेंदबाजी का जलवा भी करना होगा. ये मुकाबले में बने रहना होगा. तो
पहली गेंदी बैकफुट पर गई, जगह बनाई, गैप में खेला है, पॉइंट और कवर के बीच में गेंद जा रही है डीप पॉइंट पर, बॉलिंग के बाद 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कमांड दीजिए। रंगलाई घास पडत शेक भारी आई उदानी मैदानावरी रंगलाई घास पडत शेक भारी आई उदानी मैदानावरी रंगलाई घास पडत शेक भारी। शुक्रिया। बेहतरीन गेंदी गणेश वहां पर थे और बेहतरीन शॉट, गेंद का टप्पा देखा, बैकफुट पर गए, जगह बनाई, दोनों खिलाड़ी को छीनती हुई गेंद डीप पॉइंट क्षेत्र में जाती हुई। उमेश की अगली गेंद गणेश खिलाती हुई, अच्छी गेंदी, ब्लॉकर से खोद कर निकालना चाहते थे, अपने फर्स्ट में गेंद को फील्ड किया गया, डॉट बॉल, अच्छी गेंदबाजी वहां पर बैकअप होता हुआ गणेश द्वारा, उमेश द्वारा बेहतरीन गेंदबाजी करनी होगी, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि वहां पर जानते कि हमने छोटा सा लक्ष्य रखा है, एक बैंक बैलेंस कम है, तो गेंदबाजी में टॉट गेंदे या फिर इंटरव्यू में विकेट निकालने होंगे। अगली गेंद उमेश की, बेहतरीन शॉट है, ऑनफील्ड के ऊपर से खेला, वाइडिश लॉन्ग ऑफ पर गेंद जा रही है, गेंद चली जाएगी सी मारे के बाहर, ये आता हुआ बेहतरीन चौका। कमांडीज है थँक्यू। बाय ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती काय घडलं, कशा प्रकारचा फटका खेळला पुन्हा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल। पहा ॲक्शन रिप्ले, उमेशचा बॉल होता, ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, थोडंसं ओव्हर पिच बॉल होता, ओव्हर पिच बॉलला बरोबर ओळखलं, पारखलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला ह्या बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार। 4 धावेसाठी धावसंख्या झालंय 8 धावा, चांगली सुरुवात। आणखीन एक स्ट्रोक, कडक स्ट्रोक आहेत, बेधडक आहे, बॉलला पाठवलंय पुन्हा त्या बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4 गणेशच्या बॅट मधून। दे दनादन दे दनादन दे दनादन चौकार। बेहतरीन शॉट था वहां पर गणेश द्वारा, उमेश थोड़े से महंगे साबित होते हुए टीम की संख्या 12 पर जाती हुई, फुल टॉस है, गेंद को खेल दिया उस साइड पर और गेंद जाएगी सी मारने के बाद, ये आता हुआ लाजवाब मैक्सिमम सिक्सर, 6 रन। थँक्यू गणेश गणेश गणेश। आज मैदानावरती गणेश बहरलाय, पहा पुन्हा धावा, लोअर फुल टच बॉल, त्याला मात्र खेळलं, बॉलला पाठवून दिलं। या स्पर्धेतील आतापर्यंतचा 105 सिक्सर मैदानावरती पाहायला मिळालात। आणखीन एक मोठा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, तो बॉल मात्र निघून जाईल, क्षेत्ररक्षकाच्या आता हातामध्ये निघून गेलाय, कॅच घेतलाय। गणेशचा संपलाय खेळ, 1 ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरमध्ये रन मात्र बनवल्यात, 18 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र कुटण्यात आलेल्या आहेत। उमेशच्या षटकामध्ये गणेशनं फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला पण मॅच संपू शकला नाही। स्ट्राईक रेट 300च्या स्ट्राईक रेटवर त्यानं बॅटिंग केली आणि गणेश परतला मैदानाच्या बाहेर, गॉन। शुक्रिया डीजे। आपकी स्लीव बैटर मैदान पर दाखिल होते हुए पहला विकेट गिरता हुआ इस मैदान पर, जहां पर बेहतरीन पारी खेली, जहां पर 3 चौके शामिल से एक सिक्सर आया था और गणेश ने बेहतरीन पारी के साथ अपनी टीम को पहुंचा दिया इस मैदान पर। बात की जाए तो 18 रन है और 6 गेंदों का 18 रन बनाकर उनका रास्ता नापते हुए नजर आए गणेश। अगर आप इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा, बल्लेबाजों को गेंदबाजों को बैकअप करना है, 24 गेंदें हैं, 17 रनों की और दरकार मुकाबला जीतने के लिए एक छोटा सा लक्ष्य बहुत ही बड़ा बन सकता है दोस्तों, क्योंकि हमारे साथ कॉम बॉक्स में धनंजय पाटिल, एक बेहतरीन आवाज के मालिक, और वाकई में धनंजय के इस मैदान पर 24 गेंदे 17 रनों की और दरकार है, क्या कहना चाहेंगे आप? बेहतरीन मुकाबला इस मैदान पर चलता हुआ, रोहन स्ट्राइक पर, अगली गेंद खेलते यार, बेहतरीन गेंदी, ब्लॉकर में गेंदी, गेंद को खोद के निकाला, गेंद जा रही है ऑन साइड पर, मिड विकेट पर, जब तक इनको फील किया जाएगा 1 रन आसानी से पूरा होता हुआ, 1 रन के साथ रन संख्या 19 पर जाती हुई। अब गेंदे हैं मैदान पर 23, 16 रनों की और दरकार मुकाबला जीतने के लिए। लड़ना होगा गेंदबाजों को, मगर पहली ओवर में जो बेहतरीन बल्लेबाजी गणेश द्वारा हुई, 3 चौके 1 सिक्सर आकर 18 रन बनाकर बॉलिंग का रास्ता नापा है। बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी स्विंग होती हुई, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल, जितनी डॉट गेंदे आएगी उतना प्रेशर होगा, प्रेशर में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है। लड़ना होगा बल्लेबाजों को, क्योंकि गेंदें जब डॉट आती है तो फिर बल्लेबाजों पर प्रेशर होता है और फिर विकेट
इस मैदान पर गिरने का सिलसिला चलता रहता है। अगली गेंद, बेहतरीन शॉट है, मैदान के ऊपर से खेल दिया, गेंद जाएगी लॉन्ग ऑन बॉलिंग के बाद 4 रनों के लिए फरार। बेहतरीन चौका, कमांड है। अच्छी गेंद, ठप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई डॉट बॉल। चलिए एनपी स्वर्ड उत्तन टीम के कप्तान तैयारी में रहे, जैसे ये मुकाबला समाप्त होगा आपका टॉस होगा। तमाम हमारे खिलाड़ी कप्तान आपसे विनती हमारे कॉम बॉक्स के करीब आ जाए। ऑफ स्टंप के बाहर है, दोनों हाथ खुल जाएंगे। अंपायर के वाइड का इशारा एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में बढ़ती होती हुई, रंग संख्या जाकर पहुंचती हुई 24 रनों पर। अब यहां पर 21 रनों की और 11 रन की दरकार है। अच्छी गेंद थी, वहां पर खेलना चाहते मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध नहीं है। रनआउट का मौका भी था, विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट नहीं किया जब तक बल्लेबाज अपने फील्ड में मौजूद होते हुए। डॉट बॉल, पांच गेंदें इस मैदान पर होती हुई, दूसरा ओवर पगड़ी पर चलता हुआ। अब भी बात की जाए तो 19 गेंदें और 11 रनों की दरकार है। 35 रनों का एक छोटा सा लक्ष्य है। इसके बाद एक बेहतरीन और मुकाबला हमें देखने को मिल जाएगा, मगर दोस्तों इसमें से जो विजेता होगा एनबीए स्पोर्ट उत्तन के साथ खेलने के सज्ज हो जाएगा। आउटसाइड पर गेंद जाएगी सीमा रेखा बाहर, 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। थँक्यू. पहिल्या 2 षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले 30, करायचे होत्या 35, आता 5ची गरज आहे. 15 बॉल आहेत, 15 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. पण उद्या या मैदानावरती जे आपल्या वैतरणाचे काही खेळाडू आहेत ते या मैदानावरती येणार आहेत. उद्या नक्की कुठले संघ आहेत ते आपण स्क्रीनवरती पुढे दाखवणार. प्रेक्षकांना या मैदानावरती उद्या होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. पहिला मॅच बरोबर 9:30 वाजता सुरुवात होईल. वाघोबा ग्रुप जांभूलपाडा ब आणि आई कोसमाय खारडी ब यांच्यामध्ये असणार आहेत. दुसरा मॅच होईल माऊली तलावपाडा बी वर्सेस साईनाथ कोशिंबे. तिसरा मॅच असेल झरीमरी डोलिव. तिथे लक्ष टाकणार आहोत. वाईट बॉलचा इशारा पंच आता घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळतात. धावा फलकावरती 31. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. तिसरा मॅच झरीमरी डोलिव ब वर्सेस श्रीराम कसराळी बी. सुमित इलेव्हन फणसपाडा आणि गावदेवी कनेरमध्ये मॅच होईल. चौथा. पाचवा मॅच श्री गणेश मोदलपाडा वर्सेस आदर्श फणसपाडा बी यामध्ये आपण पाहणार आहोत. आणखीन एक बॉल मात्र अतिरिक्त स्वरूपाने हाताळला गेला. तोही मात्र आपण पाहिलं तर लेन थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर जाणारी लेन पाहायला मिळाली, त्यामुळे पंच वाईट बॉलचे इशारा घोषित करतायत. आणि शेवटचा मॅच आहे वाघोबा ग्रुप कसराळी बी आणि वाघोबा खंदारपाडा बी या संघामध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळतील. पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल खेळलाय, बॉल चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खास करून आपण पाहिलं पंचांच्या बाजूने. तिथे मात्र निघून जात असताना शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये बॉलला फील केलेत. धावा 33 झाल्यात. जरी आता ही मॅच जिंकण्यासाठी आता 2 धावेची गरज राहिलेली आहे. सही कहा, छोटा सा लक्ष्य था, एक आसानी क्या पीछा होता हुआ नजर आया. गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए, बल्लेबाजी उतनी खास हुई नहीं क्योंकि 2 मुकाबले में बेहतरीन रन संख्या बनी थी इस मैदान पर. शॉट गेंदी पुल के साथ इस मुकाबले को समाप्त कर दिया और गेंद बाय बाय टाड़ा. 6 रनों के लिए फरार. कम ऑन डीजे. शुक्रिया डीजे. चला कर्णधार आपल्याला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये या. एनपी स्पोर्ट उत्तन कर्णधार मैकमिन गोविंद अपने कप्तान को यहाँ पर टॉस के लिए भेजे. एक बड़ा मुकाबला आने वाला है दोस्तों. दोनों टीमें एक लाजवाब. देखिए यही बहुत ही बेहतरीन होती है कि आपकी सभी की पहचान यह हाथ मिलाकर. अब खिलाड़ी हार जीत का फैसला तो एक टीम के लिए लगा है दोस्तों, मगर हर खिलाड़ी एक मोहब्बत के साथ मिलता है. जब एक मोहब्बत बढ़ती है और क्रिकेट का खेल भी बढ़ता है, वो हमें मैदान के अंदर देखने को मिलता है. दोनों टीमों द्वारा एक बड़ा मुकाबला इसके मैदान पर आने वाला है. टॉस के लिए हमारे कॉम बॉक्स में टॉस बॉक्स में रहेंगे